सागर पावशे चिट्टू मिस्टर 360 ज्याची देखील बॅटिंगची एक वेगळी शैली राहिली आहे आणि खूप चांगलं क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट असेल सेशन वाइज क्रिकेट असेल खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले सागर पावशे। बॉलिंग साठी सॅम्युअल स्ट्राइक एंडला सागर। लेट्स प्ले। पहिल्याच बॉल एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट एका मिस्टर 360 ने दुसरा मिस्टर 360 ने बॉल अडवला आणि ओमकार माला टीम आणि मुकेश रॉयल चेंबूर। चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन प्लीज टॉस साठी या लवकर। चालू मॅच मध्ये आपला टॉस इकडे व्यासपीठावर केला जाईल। सुरेश सरोज आणि हरण सोडा शिवम लोखंडे आपण कोणी असेल तर आपला कॅप्टन लवकर पाठवायचं प्लीज। अजित आपण असेल तर आपण आपले सर्व चालू मॅच मध्ये आपला टॉस केला जाईल। स्ट्राइक एंडला प्रवीण खनकाय। 4 ओव्हरची मॅच आहे। कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता ही क्रीडा स्पर्धा ज्या जल्लोषामध्ये इकडे साजरी केली जाते। सॅम्युअल कुमीचा हा एक चांगला बॉल। सॅम्युअल देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळतात आपल्या फिरकीच्या जोरावरती। दोन्ही दिशेला बॉल कट करतात ही त्यांची ओळख आहे। या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला। घनश्याम शिंदे पप्पू तिकडे पोचले गेले बट सिंगल रन। छोटं ग्राउंड असल्यामुळे या ग्राउंड वरती बॅटिंग करण्याची मगाशी 55चं मोठं टार्गेट होतं। खूप चांगली सुरुवात केली होती बट मॅच रंगली आणि मॅच रंगणार हे नक्की होतं कारण की तिकडे पण चांगली स्टार्ट दिली। किरण शिंदे लॅबूची एक चांगली बॅटिंग। त्या मॅच मध्ये एक बघितले की 2 सक्के भाऊ आमने सामने खेळत होते किरण शिंदे आणि महेश शिंदे। या बॉलवर देखील सागरचा एक चांगला फटका। क्लासिकल सागर कडक कुठलाही खेळाडू हल्लेला नाही आणि फक्त फ्लिक केलं। खतरनाक फटका 4 रन साठी। प्रॉपर टायमिंग केलं सागरने। सॅम्युअलला पण देई नवीन होतं की चिट्टू असा क्लास मारू शकतो कारण की चिट्टू अगदी रिव्हर्सच्या अंदाजामध्ये होता बट कुठेतरी सॅम्युअल हा अगदी फ्लिक केलं। चला टॉस साठी या ओमकार मालाने टीम मुकेश रॉयल। या बॉलवर देखील पुन्हा एकदा क्लासिकल फटका पाहायला मिळाला पॉइंटला। स्क्वेअर कट खतरनाक फटका 4 रन साठी। मित्रांनो पडदा सोडून उभे राहा प्लीज। तिकडे जे स्क्वेअर लेगला उभे आहेत ना मित्रांनो पडदा सोडा तिकडे। भाऊ शेवटचे 2-3 तास बाकी आहेत नंतर पडदा तू घरी घेऊनच जा। चला टॉस साठी या प्लीज दोन्ही कॅप्टन। बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाले। जर तिसरी बाउंड्री मारली तर क्रिकेट लवर अक्षय बांगरे यांच्याकडून 500 रुपये। रन झालेत 10 रन। खूप चांगली बॅटिंग सागर यांच्या माध्यमातून। बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज टायमिंग वरती पाहिल्या गेल्या। या बॉलवर मात्र चिट्टूचा एक वेगळा स्टान्स आणि नेहमीच त्याच अंदाजामध्ये बॅटिंग करताना पहिले गेले त्याला। या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगलं टायमिंग केलं गेलं आणि बॅक टू बॅक ही तिसरी बाउंड्री आणि चिट्टूच्या बॅट मधून लगातार 3 बाउंड्री आणि अक्षय बांगरे यांच्याकडून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल सागरसाठी। खतरनाक बॅटिंग केली लगातार 3 बाउंड्री सागरने आणि हे ग्राउंड मला असं वाटतं चिट्टूसाठी लकी आहे। सो नेहमीच या ग्राउंड वरती बॅटिंग करताना पाहिला गेलाय आणि खूप वर्षापासून या ग्राउंड वर खेळलाय खेळतोय। महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल। आमचे सुमेश आणि त्याच्या विरुद्ध करण सोडा ओमकार मालाल आणि मुकेश रॉयल चेंबूर। बघूयात मुकेश रॉयल चेंबूर संघ टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय। या बॉलवर देखील बघ तेवढी चांगली फिल्डिंग।
रोहन साळुंके तिकडे बॉलवर पोहोचले गेले आणि चांगल्या अंदाजामध्ये बॉल ढकलला. खूप चांगले फिट अँड फाईन आहेत. 15 रन झालेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन देवीदत्त प्रतिष्ठान आज बॉलर आकाश गुराव बल्ली गोवंडीचा एक खेळाडू आकाश हातामध्ये बॉल दिला. या बॉलवर फटका फसला गेला आणि हवेत बॉल. आकाशने पण स्माइल केलं आणि चिट्टूने पण स्माइल केलं. दोघं चांगले मित्र आहेत की झालं काय नक्की. बट याच एकाला बाहेर जावं लागेल आणि सागर पावशीची खेळी संपुष्टामध्ये येते. थोडं फुटवर्क चांगलं होतं बट फटका थोडा फसला आणि आकाशने फ्लाइट दिला बॉलला. म्हणजे जसं स्टेप आउट बघितलं अजून वरती बॉल टाकला गेला आणि थांबवला. सागर ज्यादा आगे आए थे, बहुत तेजी के साथ आगे आए थे, तो इतना ज्यादा एम्बिशियस होने की कोई जरूरत नहीं थी, तो उसका खामियाजा भुगतना पड़ा. आकाश फॉर्म में खिलाड़ी पिछले 3 साल से 4 साल से बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे. बड़ा शिकार, बहुत बड़ा शिकार इन्होंने किया टायमिंगला. आणि आकाशला माहिती होतं की सागरला थांबवणं थोडं कुठेतरी गरजेचं होतं. न्यू बॅटर जगदीश मोरे जॅक येतात. जॅक्स कल्याणचा असा एक खेळाडू की खूप वर्ष चांगलं क्रिकेट खेळला, मग व्यावसायिक क्रिकेट पण. जॅकने ह्या वर्षी कुठेतरी वेगळी हेअरस्टाईल केली आहे. या बॉलवर देखील जॅकने अगदी हलक्या हाताने ढकललं. जॅक्स खूप चांगलं क्रिकेट खेळताना आपली स्लो स्पिन आणि टायमिंगला बॅटिंग. थोड्या वेळासाठी वाटलं की MSD बॅटिंग साठी आले की काय. प्रवीण खनकाला पण माहिती आहे की मॅच याच फ्लो मध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. घनश्यामनी चांगली फिटिंग तिकडे रेडी होते आणि बॉल चांगल्या अंदाजामध्ये अडवला. 17 रन झाले धाव फलकावरती. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी ही त्या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. बॉलिंगसाठी आकाश गुराव बल्ली. या बॉलवर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर खूपच वाईट बॉल. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 18 रन झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगली बाउंड्री आणि 4 रन साठी. रन्स मारले तर इकडे आता 22 रन वरती आपण पाहिलं तर एक विकेट गेली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन लेग बाईचर मध्ये मात्र सिंगलने मिळेल. स्कोर 23 रन झालेत आणि शेवटचे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूयात कोण जिंकेल कोण हरेल. यानंतर देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार मालाड आणि टीम मुकेश रॉयल चेंबूर, लास्ट इयरचं चॅम्पियन टीम ओमकार मालाड इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. तिसरी ओव्हर घेऊन बॉलिंग साठी आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे पप्पू. अंडरआर्म क्रिकेटचा एक मास्टरमाइंड खेळाडू, लेजंड खेळाडू. खूप वर्ष खूप चांगलं क्रिकेट खेळतोय आणि ह्या ग्राउंड वरती देखील खूप वर्ष त्यांनी रात्री गाजवल्यात आणि त्यांच्याकडे अनुभव आहे. सो ही मॅच पण इम्पॉर्टंट आहे. जॅक्स पण तेवढेच अनुभवी खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट चांगली बॅटल पाहायला मिळेल जॅक आणि पप्पू यांच्या विरुद्ध. पहिलाच बॉल आणि घनश्यामचा रॉंग वन. अफलातून बॉल पाहिला गेला. बॉल ऑफ द नाईट.
क्लासिकल बॉल, खतरनाक. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. क्लास बॉल. म्हणजे सुयोग भुरेला पण आतमध्ये येईल की बाहेर जाईल, पण सुयोग भुरे थोडा रीड होता की बाहेर येण्याची शक्यता आहे. आणि चांगला बॉल पाहिला गेला. गुड बॉल. आपल्या फिरकीच्या जोरावर मग टर्फ क्रिकेट असू दे, 1-4 चं क्रिकेट असू दे, मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा घनश्यामने पण गाजवल्या. पिछले बार जॉर्ज जीता, मैं खुद था तो लोग या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला. बॅटरला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अनेक टीमने मात्र इकडे क्रीडा स्पर्धांमध्ये परफॉर्मन्स केला होता. लास्ट इयर जॉर्ज कल्याण टीमने पण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. त्या अगोदर मला असं वाटतं ओमकार मालाड, त्यानंतर जॉर्ज कल्याण अशी संघाने या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलंय लास्ट टू लास्ट इयर मध्ये. बॉलिंगसाठी घनश्याम खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करतात आणि रन झाले आतापर्यंत 25. या बॉलवर देखील घनश्यामने पुन्हा एकदा बॉलला फिरवलं गेलं. अफलातून बॉल, काय फिरकी बट्टू आहे. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करतात आणि खूप चांगला स्पेल इकडे घनश्यामचा. पुन्हा एकदा डॉट बॉल. 25 वरती आपण पाहिलं तर तिसरी विकेट गेली आहे. वन टू गो. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली आहे आणि त्यात फक्त 3 रन आणि 2 विकेट मिळवल्या गेल्या. अफलातून बॉलिंग घनश्यामची. ज्या ग्राउंड मध्ये अगदी 20-25 रन होतात त्याच ग्राउंड मध्ये फक्त 3 रन खर्च करत असताना 2 विकेट मिळवल्या गेल्या. घनश्याम शिंदे, पप्पू. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आनंद लोके यांच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि पहिल्याच बॉल वरती अफलातून स्ट्रोक खेळले गेलेत. नितेश वर्माच्या बॅट मधून एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग. माफी असावी, लास्ट टाइम मला असं वाटतं जॉर्ज कल्याण टीमने फायनल मारली होती, त्याच्या अगोदर ओमकार मालाड असा प्रवास राहिला. म्हणजे कोण कधी फायनल मारेल याचा नेम नाहीये, पण ही क्रीडा स्पर्धा तशीच पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील बॉल हवेत गेला आणि तिकडे आनंद लोकेने देखील प्रत्युत्तर दिला. तू शेर तर मी सवा शेर. बैटरला मैदानाच्या बाहर जावं लागेल. कदमों का इस्तेमाल बिल्कुल करना चाहते थे और इस बार गेंद बल्ले के बीचों बीच नहीं आए. सुंदर गेंदबाजी आनंद द्वारा. आनंद भी कमाल करे, पिछले 4-5 सालों में इन्होंने गेंदबाजी में अपना प्रभाव डाला. बल्लेबाजी बहुत अच्छी कर रहे हैं. तो हर टीम के लिए एक ऑलराउंडर की जरूरत है, वो खिलाड़ी मैदान के अंदर आनंद.
न्यू बॅटर आपण पाहिलं तर सनी येतात मैदानाच्या आतमध्ये. सो बघूयात आता कशा प्रकारे कामगिरी करतील. रन्स बनवणं गरजेचं. या बॉल देखील पॅडल स्विफ्ट. सनी कुछ तो कर दे फनी अपना सनी. सागर सनी ऑन मनी, क्या स्विप किया, क्या कंट्रोल था. अलॉन्ग द कारपेट गेंद को खेलना बहुत इंपॉर्टेंट है. बल्ला ऊपर से नीचे आ गया और प्रॉपर क्रिकेटिंग शॉट है. स्वीप खेला लेकिन गजब का शॉट था ये. प्रॉपर टायमिंगला मात्र त्यांनी तिकडे फटका खेळले गेले आणि हल्ला बॉल केला. खूप गरजेचं होतं. सनीला पण माहिती आहे की रन्स आता करणं गरजेचं, कारण की समोर पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. 34 रन झालेत. 40-45 पण फायटेबल टार्गेट आहे इकडे. तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेट फास्ट क्रिकेट आहे. सो तुम्हाला 24 बॉल मध्ये तिकडे रन्स करावे लागतात. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा एक चौकार पाहायला मिळतोय सनी यांच्या बॅट मधून आणि टायमिंगला बाउंड्री आली आहे. स्क्वायर ऑफ द विकेट. अच्छी बल्लेबाजी तो कर रहे हैं. इन्होंने बताया मैं सीधे बल्ले से भी बल्लेबाजी कर सकता हूं और कदमों का इस्तेमाल किया. फुल टॉस गेंद थी. क्या टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है. शानदार बल्लेबाजी करे सनी. आणि या बॉलवर देखील संधी असणार आहे. सनीला जर तिसरी बाउंड्री आली तर अक्षय बांगरे यांच्याकडून 500 रुपये असणार आमच्या क्रिकेट लवर. उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा 38 रन झालेत. खूप चांगली बॅटिंग आहे. सनीच्या 2 बाउंड्रीज टीम एकविरा रॉयल चेंबूर संघाला कुठेतरी अनेक क्वेश्चन विचारून गेल्यात. अनेक प्रश्न विचारून गेले की या बाउंड्रीजचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. बॉलर आनंद स्ट्राइक एंडला सनी. या बॉल आनंदी देखील थोडंसं मात्र इथे चेक केलं गेलं आणि आनंदला पण माहिती आहे की चान्स घ्यावा लागेल. अजून एका दुसरी बाउंड्री आली तर थोडं आपल्याला मागात पडू शकतं. क्रिकेटमध्ये छोट्या गोष्टीचा तुम्हाला विचार करून क्रिकेट खेळावं लागतं. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल तिकडे 4 रनसाठी आणि आनंदसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे क्रिकेट लवर अक्षय बांगरे यांच्याकडून. सनीसाठी सनीने खूप चांगली बॅटिंग केली. अफलातून सनीसाठी देखील आपण पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय बांगरे यांच्याकडून. वेल प्लेड. 42 शेवटचा बॉल पेंडिंग आहे आणि खूप चांगली बॅटिंग केली. वेल प्लेड सनी. आणि या बॉलवर देखील एक चांगला फटका, बट तेवढीच चांगली फिल्डिंग. बट सनीची बॅटिंग आवडली तर सनीसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग. काय टचअप दिलं. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. वेल प्लेड. बहुत बढ़िया बल्लेबाजी रही इनकी और जिस तरह से कदमों का इस्तेमाल किया और स्वीप शॉट बहुत बेहतरीन थे. मोमेंटम की जरूरत है, वो मोमेंटम बिल्कुल प्राप्त करके दिया बल्लेबाज सनी ने. सनी ऑन मनी. स्कोर फिलहाल टोटल रन संख्या 43 रन नहीं आ रहे थे. सागर 2 अच्छे स्ट्रोक मैच में कमबैक करने का मौका मिला. सर्व मान्यवर आज रजा घेत आहेत, बट धन्यवाद आपण देखील आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. खूप चांगली बॅटिंग केली सनीने.
44चं टार्गेट आहे. चला मॅच चालू करा लवकर. एक चांगली मॅच यानंतर पण रंगाला पाहायला मिळेल. सर्व मॅचेस आता दुसरा डाव बघूयात कशा प्रकारे रंगतील. 44 रन करायच्या टीम एकविरा रॉयल चेंबूर संघाला, बट त्या 44 करायच्यात. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पहिली ओव्हर घेऊन आकाश. स्ट्रायकेटला घनश्याम शिंदे पप्पू. या ग्राउंडवर खूप वर्षाचा अनुभव आहे. 44चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर खूपच बाहेर व्हाईट बॉल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन देविदा चौगुले प्रतिष्ठान अर्थातच तेवा प्रतिष्ठान आज या टुर्नामेंटचा भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म. स्ट्रायकेटला पप्पू. या बॉलवर देखील भन्नाट वेगाने बॉल पाहिला गेला आणि तिकडे सागर थोडे डबल माइंड झाले, बट स्ट्रायकेटला फेकी केली गेली. 22 मध्ये सिंगल रन मिळेल. स्ट्रायकेटला आकाश गुराव. भल्ली येत आहेत. गोवंडीचे खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट मुंबईत खेळतात आणि सत्यविनायक कामोटे संघासाठी देखील या ग्राउंडवर खूप चांगलं क्रिकेट ते खेळले आहेत. एक वर्ष चॅम्पियन सुद्धा राहिले आहेत. सो अनुभव त्यांच्याकडे पण आहे. या बॉलवर देखील समोर अगदी स्टँड अँड डिलिव्हर चाबूक फटका आणि 4 रनचा चटका. अतिशय दर्जेदार बॅटिंग. ओव्हरपिच चेंडू होता, लवकर रीड केला आणि छान पद्धतीनं त्याला माहिती होती की लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक कुठे आहे. कॅपमध्ये चेंडू खेळलाय. एक दर्जेदार देखणा फटका बॅट्समनच्या बॅटमधनं. या बॉलवर देखील फ्लिक केल्या गेल्या. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नितेश तिकडे पोहोचले. बॉल कॅरी करू शकले नाहीत. आता मला असं वाटतं एक रॉकेट थ्रो त्यांनी दिला असता, बट कलेक्ट करताना थोडी ते कमतरता पाहिली गेली. बट हरकत नाहीये. चांगली फिल्डिंग पाहिली गेली. रन झाले आता मात्र 7. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगलच मिळेल. दोन्ही टीमकडे मात्र मॅच तेवढीच बॅलन्स चालू आहे. पहिली मॅच आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करत असताना श्री 11 दिवा डोंबोली ह्या संघाने मात्र जिंकली. खूप चांगली कामगिरी महेश शिंदे. त्यानंतर खूप चांगला खेळ ओमकार असतील. सर्व बॉलर्सने खूप चांगले एफर्ट्स दिले. सर्व बॅटरने खूप चांगले एफर्ट्स दिले आणि मोठं टार्गेट त्यांनी उभं केलं. या बॉलवर देखील एक क्लासिकल फटका पाहिला गेला. बल्ली का बल्ला कर दिया हल्ला. 4 रन साठी प्रॉपर टाइमिंग केलं. कमाल कर रहे बल्ली और ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. थोड़ा इंतजार किया, पोजीशन में आया और बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था. क्या ढूंढा. बल्ली का बल्ला. माशाल्लाह क्या बल्लेबाजी कर रहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक बाउंड्रीज पाहायला मिळतात आणि क्लासिकल बल्ली.
खूप चांगलं टायमिंग. रन्स मात्र पुन्हा एकदा 4 ने पुढे झाले आणि तब्बल 16 रन झाले धाव फलकावरती. पहिली ओव्हर संपली आहे आणि 16 रन. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, तो बल्ली के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. क्या जबरदस्त बल्लेबाजी. पहले महेश शिंदे का जलवा आपने देखा, मैदान के चारों ओर बल्लेबाजी करते हुए वर्ल्ड क्लास बल्लेबाजी. तो उसी नक्श कदम पर चल रहे आज बल्ली और मैदान के चारों ओर लाजवाब बल्लेबाजी करते. ड्रीम स्टार्ट अपनी टीम के लिए दिया गया है. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर साई पाल येतात. अजून एक कल्याणचा चतुर गोलंदाज सागर काटे देखील आमच्या सोबत आहेत आणि स्पिन बॉलिंग खूप चांगलं स्लो स्पिन साई पालची नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. या बॉलवर देखील बॉल थोडा वळण घेतला गेला. नॉन स्ट्राइक एंडला मात्र तिकडे चान्स घेतला नितेशने. चांगले फिल्डर पण आहेत नितेश. चांगली फिल्डिंग पण त्यांच्या मधून पाहायला मिळत असते. आता समीकरण आहे 17 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. सतरा चेंडू आणि 27 धावांची गरज. या बॉलवर देखील अगदी इझिली फटका खेळले गेले. अगदी प्रेमाने प्रॉपर टायमिंग केला आणि तिकडे 4 रन. शालीन अंदाज में बल्लेबाजी क्या होती है वो बताते हुए आज बल्ली, और इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा. चर्चा तो होनी चाहिए भाई. या बॉलवर देखील पुन्हा एकदा देखना फटका पाहायला मिळतो. बॅक टू बॅक बाउंड्रीज. आकाश गुरव ऑन फायर. मक्खन बल्लेबाजी, एफर्टलेस बल्लेबाजी. बल्ली का आत्मविश्वास 7वें आसमान पर है और गेंदबाजों को अनसेटल कर रहे हैं. या बॉलवर देखील टॉप एज घेतली होती. साई पालने थोडा बॉल फिरवला गेला बट कॅच तिकडे ड्रॉप होतीये आणि रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. आता 26 रन झाले 14 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता. 18 रनची गरज आहे. इकडे पण फ्लिक केले गेले घनश्यामने आणि तिकडे पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल नो +1. रन मात्र 2 ने तिकडे पुढे जाईल. या बॉलवर देखील क्लासिकल हेलिकॉप्टर उडवलाय. शॉट ऑफ द नाईट. बॅटिंग आवडली असेल आकाश गुरवसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग. काय बॅटिंग केली आहे. ये खिलाड़ी है कासम कास. क्लास बल्लेबाजी क्या हो रही है और प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी. ऊपर वाला जब भी देता है चप्पड़ फाड़ के. और भगवान हमेशा बहादुरों का साथ देता है. ये वैसे बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था और बल्ले के बीचों बीच गेंद बल्ली बिल्कुल थोड़ा सा फंस गए थे, लेकिन भाग्य का साथ मिला. गेंद बॉर्डर की तरफ चली गई. इस मैच में बल्ले अपना जलवा दिखा रहे हैं. एक ही गलती थी, बाकी अगर देखे तो मक्खन बल्लेबाजी रही है बल्लेबाज बल्ली की. आकाशने आतापर्यंत 9 बॉल फेस केले, त्यातले 7 बाउंड्रीज मारल्यात. मला असं वाटतं त्याला लवकर घरी जायचंय, त्यामुळे ते लवकर मॅच संपवायच्या हिशोबात. पण वेल बॅटिंग. 12 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे आणि हा बॉल अगदी ऐरोलीवरून डायरेक्ट भांडूप पंपिंगला जायचं होतं, ठाण्यात गेलाय पुण्यात. मला वाटतं यामुळे आणखीन काय होईल, हा सामना लवकर संपतोय की काय चिन्ह झाले तयार. आणि प्रशांत सर, मला असं वाटतं अर्धी मॅच संपल्यातच जमा उग्या या बॉलवर घनश्यामने अगदी हलक्या हाताने ढकललं गेलंय. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय. एकविरा रॉयल चेंबूर. आणि ही मॅच संपवली. आकाश गुरवसाठी एकदा टाळ्या वाजवत. अफलातून बॅटिंग केली गेली आहे. नॉट आउट. क्लासिकल बॅटिंग. बल्ली ऑन फायर. रेड कॅप घालून आलाय, सो रेड म्हणजे थांबा मी आहे. आणि अफलातून बॅटिंग.
रेड म्हणजे डेंजर. आणि सागर पाऊशी आपण यायचंय एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेदरम्यान आई स्वराज्य गावदेवी आणि त्याचबरोबर अक्षय भांगरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. राकेश पेडणेकरांनी विनंती करेल की आपल्या हातून ते कॅश प्राइज द्यायचं आहे. संदीप गवस यांना विनंती करेल की आपल्या हातून एक विशेष सन्मान. सागर पाऊशे चिट्टू दरवर्षी न चुकता ही क्रीडा स्पर्धा खेळण्याकरिता